शिवसृष्टीमध्ये प्रवेश करताच तुम्हाला हे तिकीट घर लागते। आता प्रश्न तिकिटाचा। तर शिवसृष्टी हे नवीन बांधकाम असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला तिकीट हे वारंवार चेंज होताना दिसेल। कधी तुम्हाला ते 60 रुपये तर 70 रुपये असेल, तर कधी 200 असतील, तर कधी त्याचे मूळ तिकीट हे 500 ते 600 रुपये आहे। तर तुम्हाला शिवसृष्टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ते तिकीट चेक करावं लागेल। रामराम मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या शिवालय यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे शिवसृष्टी। मित्रांनो, आपल्या पुण्यामध्ये शिवसृष्टी म्हणून एक खूप छान असं एक म्युझियम आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांचं जे बालपण आणि शिवाजी महाराजांचा जीवनकाळ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे त्याच्यात पूर्ण गडकिल्ल्यांची माहिती, वेगवेगळी 3D थीम, शिवाजी महाराजांच्या पहिल्याचा इतिहास, त्याच्यानंतरचा इतिहास, आणि ते पूर्ण हा एक मोठा भव्य प्रोजेक्ट आहे। फेज 1 फेज 2 मध्ये फेज 1चं सध्या काम झालेलं आहे, फेज 2चं काम चालू आहे। तर आपण सध्या फेज 1चा जो पूर्ण भव्य जे हे संग्रहालय आहे बघणार आहे। तर सर्वात पहिले अशी काही तुम्हाला एक समोरची छान अशी जुन्या काळातली बिल्डिंगचं एक तुम्हाला असं भव्य एक राजवाडा टाईप तुम्हाला एक बघायला भेटेल। तिथून आता आपण मध्ये जाऊया। तुम्ही इथे मध्ये बघू शकता की मध्ये आल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिले हा जुन्या काळातील राजवाडा टाईपमध्ये इथे कन्स्ट्रक्शन आहे। इथं आल्यावरती आपल्याला असं वाटतं की जणू काय आपण एखाद्या जुन्या काळातील एखाद्या राजवाड्यामध्ये आलो। तुम्ही येथील फक्त सुंदरता बघा आणि अनुभवा। मध्ये शिवसृष्टीचा सरकारवाडा आहे। त्या वाड्यामध्ये तुम्हाला आग्र्याहून सुटका, श्रीमंत योगी शो, किल्ल्यांची माहिती, शस्त्रांची माहिती मिळणार। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये एक शो असणारे स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा। आता त्याच्यामध्ये भवानी मातेचं मंदिर असं संपूर्ण पाहण्यासाठी 3 ते 3.5 तास लागतात। आता काही सूचना आहेत त्या फक्त तुम्ही फॉलो करा की मोबाईल फोन सगळ्यांचे सायलेंट असतील, ठीक आहे, आणि शांतता सगळ्यात जास्त महत्त्वाची, कारण आपण इथे काही ठिकाणी तोंडी माहिती सांगणार आहोत, काही ठिकाणी ऑडिओचा व्हिडिओचा वापर करून तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की कुठेही बसून खायचं प्यायचं नाही। आपण प्रत्येक दालन झालं की मध्ये मध्ये एक छोटा ब्रेक देतो। त्या ब्रेकमध्ये तुम्हाला काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर कॅफेटेरिया आहे त्या एरियामध्ये जाऊन करायचं, ठीक आहे। एकमेकांशी वाद घालायचा नाही। प्रत्येक ठिकाणी गाईड असणारे, तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आला तर गाईडला सांगा, गाईड तुमची हेल्प नक्कीच करेल। आता इथे आपण प्रत्येक ठिकाणी ग्रुपला नाव देतो आणि त्या नावानुसार तुम्हाला पूर्ण शिवसृष्टी दाखवली जाते। तर तुमच्या ग्रुपचं नाव असणार आहे किल्ले शिवनेरी। काय असणार आहे? किल्ले शिवनेरी। 3 तासासाठी स्वतःचं नाव विसरला तरी चालेल, पण ग्रुपचं नाव विसरू नका। आता असं का, तर तुमचं काय बघायचं राहिलं हे आम्हाला कळणार नाही। त्यामुळे शिवनेरी हे ग्रुपचं नाव, आणि ग्रुप मिस करत मागे फोटो काढत थांबायचं नाही। संपूर्ण शिवसृष्टी पाहून झाली, रात्री 9 वाजेपर्यंत शिवसृष्टी ओपन आहे, निवांत फोटो काढा, काही हरकत नाही। पण ग्रुप पुढे चाललाय आणि तुम्ही मागे थांबून फोटो काढताय असं करू नका। तुमच्या 2 जणांसाठी 3 जणांसाठी मी पाठीमागे 40 ते 50 जणांचा ग्रुप वेटिंगला ठेवू शकत नाही, ठीक आहे। तुमची सुरुवात आता 2nd टप्प्यापासून म्हणजे शिवसृष्टीच्या 2ऱ्या टप्प्यापासून होणार आहे, ठीक आहे। करायची सुरुवात, महाराजांचा इतिहास बघायचा आहे। अशा प्रकारे आमची शिवसृष्टी बघण्याची सुरुवात झाली। 2ऱ्या टप्प्यापासून सुरुवात केली म्हणजे आम्ही आता सर्वात पहिले भवानी मातेचे मंदिर बघायला जाणार आहोत। भवानी मातेचे मंदिर हे शिवसृष्टीच्या सर्वात वरच्या मजल्यावर आहे। तुम्हाला तिथे आल्यावर असं वाटतही नाही की तुम्ही सर्वात वरच्या मजल्यावर आहात। आपण पुढे भवानी मातेचे मंदिर बघणार आहोत। पुण्यातील शिवसृष्टी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि इतिहासावर आधारित एक थीम पार्क आहे, जे आंबेगाव पुणे येथे आहे। या ठिकाणी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रदर्शन, माहितीपट आणि अनुभव दिले जातात। हे उद्यान दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न आहे आणि ते तंत्रज्ञान आणि परंपरेचा वापर करून इतिहासाचे दर्शन आपणास घडवते।
येऊ शकता. मध्ये आपण मध्ये भवानी मातेचं दर्शन घेऊ. आणि बघू शकता ही जी बघू शकता तुम्ही इथं हे जे बनवलेलं आहे कन्स्ट्रक्शन, पूर्ण दगडी कन्स्ट्रक्शन. तुम्हाला इथं आलो असं बिलकुलही वाटणार नाही की या ठिकाणी हे आताचं बांधकाम आहे. समोर बघू शकता सप्तशृंगी माताची छान अशी कोरीव मूर्ती लावलेली आहे. आता हे जे भवानी मातेचं मंदिर आहे हे सध्या हे कन्स्ट्रक्शन फेजमध्येच आहे, त्यामुळे इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. अजून काही दिवसामध्ये हे खूप छान आणि भव्य असं होईल. वरती आल्यावर तुम्हाला असं बिलकुलही वाटत नाही, असं वाटतं की आपण जुन्या काळातील एखाद्या वास्तूला भेट देण्यासाठी आलो आहे. मागे बघू शकता हे भवानी मातेचं मंदिर. आपण ह्या जागेतनं एंट्री केली. ह्या जागेवर आल्यावर तुम्हाला असं थोडंही वाटणार नाही की आपण या म्हणजे आत्ता कष्ट केलेल्या कामावर आलोय. असं वाटेल की आपण पुरातन काळामध्ये जवळपास 16व्या-17व्या शतकामध्ये अशाच प्रकारे बांधकाम केलं जात होतं. आणि तसंच हुबेहूब देखावा या मंदिराचा या शिवसृष्टीमध्ये उभारण्यात आलेला आहे. त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण इथे कालचक्र अनुभवणार आहोत. हा 36 मिनिटाचा शो आहे. हा शो मध्ये स्टॉप करता येत नाही. तुम्हाला पूर्ण शो बघूनच बाहेर यावं लागेल. शो सुरू असतेवी जागेवरून कोणीही उठायचं नाहीये, ठीक आहे. आतमध्ये व्हिडिओज फोटो अलाउड आहेत, फक्त दुसऱ्याला डिस्टर्ब होणार नाही अशा रीतीने व्हिडिओ काढू शकता. फक्त टॉर्च लावू नका पाठीमागे, ठीक आहे. पहिल्या सीटवर थोडा पाण्याचा इफेक्ट आहे, आपल्या अंगावर थोडं पाणी उठतं. ही कालकुपी तुम्हाला एका क्षणात लक्षावधी वर्ष भूतकाळात सहज घेऊन जाऊ शकते. आणि मी आहे या कालकुपीचा नियंत्रण, इतिहास. पण आज तुम्ही या शिवसृष्टीत आला आहात ते आपल्या शिवरायांचा इतिहास समजून घ्यायला, नाही का? कसे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज हे जर खरोखर समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला लाखो नाही पण काही हजार वर्ष तरी भूतकाळात जावंच लागेल. याल माझ्या बरोबर? चला तर मग. मला पहिल्यांदा आठवता ते या भरतभूमीला व्यापून उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम, त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण, हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर वास करणार, वेद निर्माण करणार, ज्ञान साधनेत अखंड बुडालेले तपस्वी ऋषीमुनी, बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे कित्येक शूरवीर कर्तबगार सम्राट, चंद्रगुप्त मौर्यापासून ते सम्राट अशोकापर्यंत, पुष्यमित्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, गौतमी पुत्र सातकर्णीपासून ते शिलाहार भोजापर्यंत आणि राजराजेश्वर चोळापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय नव्हतं इथे? स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगर, नालंदा, तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठ,
तोंडात बोटं घालायला लावतील अशा वास्तुकला, शिल्पकला अंगाखांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिरं, प्रासाद, हे सारं काही होतं इथे. पण 800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्ट लागली. मध्य पूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळ घोंघावत या भूमीवर तुटून पडली. वखवखलेल्या नजरांनी, वासनांनी हा आसमंत घेरून टाकला. जणू काही टोळधाडीच. सोमनाथाचं मंदिर फुटलं, अयोध्या लुटली, काशी विश्वेश्वर बुडाला, पार दक्षिणेच्या देवगिरी, विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत सगळं काही या आक्रमकांनी अक्षरशः ओरबाडून नेलं. इथल्या प्रजेनं अशी क्रूरता, असे अत्याचार कधी पाहिलेच नव्हते. कधीही न संपणारी एक रात्र इथे अवतरली. काळ रात्र. ओठावरचे हुंदके दाबून जनता आक्रोश करत होती. तिला कुणीही वाली नव्हता. देवांचं रक्षण भक्तांनी करायचं की भक्तांचं रक्षण देवांनी करायचं हेच समजत नव्हतं. आणि तशातही एकनाथांसारखा संत जगज्जननी तुळजा भवानीला पुन्हा पुन्हा साकडं घालीत होता. करवीर अंबे काल उघड, माहूर लक्ष्मी काल उघड. श्रावण तूच मारलीस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस. सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी. नवखंड पृथ्वी तुझी चोरी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग बया आता लोक का बसले? आणि तरी बयेनं दार उघडायला 300 वर्ष घेतली. अत्याचारांच्या घनदाट काळोखात एक अंधुकशी प्रकाशाची तिरीप अवतरली. शहाजी राजे भोसले, प्रजेच्या दीनवाण्या अवस्थेची जाणीव असलेला पहिला मराठी सरदार. कुठल्या करंट्याची हिंमत आमची जहागीर बेवसाव करण्याची? इथे पहाराही वहाण ठोकून जातो. उखडून काढारे ते अभद्र. सरकार कशापायी आहे? अहो सरकार, राव इथं काढवाचा नांगर फिरवून गेलाय. म्हणलं खबरदार परत इथं आला तर. आम्ही आलोय ना आता. अजिबात घाबरण्याचं कारण नाही. त्याला पुन्हा इकडे डोळा वर करून बघायची हिंमत तर होऊ दे. आता इथे कोणालाही भ्यायचं कारण नाही. ही भूमी आपली आहे. शिवबा, आपल्याला ही भूमी पुन्हा बसवायची आहे. जिथे गाढवाचा नांगर चालला तिथे सोन्याचा नांगर धरायचा आहे. गजाननाच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कर्तृत्वानं गोरगरिबांची प्रजा इथं कुठल्याही भीतीशिवाय राहिली पाहिजे. सरकार, इथं गावात एक चांगला गणपती बी होता. तो पण आता ठाकरांच्या वाड्यात कसं बस तग धरून आहे. असं त्या गजाननाची पूजा करून प्राणप्रतिष्ठा करूया. उत्तम मंदिरात त्याची स्थापना करूया. आता यापुढे कसब्यातला गणपती आपल्या पुण्याची ग्रामदेवता असेल. या पुण्यभूमीत
जिजाऊ साहेब आणि बाळराजांच्या रूपानं जणू सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीनच प्रवेश केला. एका फार मोठ्या स्वप्नाचं बीज कसब्यातील ठकारांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजलं. बाळराजे, आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत. आपण हे कार्य सहज सिद्धीस नेऊ शकाल. आऊसाहेब, आपलाही आशीर्वाद असावा. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. कालचक्र पुढे जात होतं. शिवाजी या 3 अक्षरांनी इथल्या 12 मावळात जणू जादू केली होती. पुढच्या काही वर्षातच केवळ पुण्याभोवतालचं रहाळ नव्हे तर 12 मावळ स्वातंत्र्याचं सुख अनुभवू लागले. शिवबांनी त्यांना मंत्रच तसा दिला होता. म्हणायचे, आम्ही स्वतः दौलतीत हिंडू, खबर घेऊ, पुंड पाळेगारांचे भय नको, वसाड गावे बसवा, कूस घाला, वेशी बांधा, देव मांडा, पेटकऱ्यास आवतने द्या, बंद वाटा चालत्या करा, चोरा चिलटांची धास्ती आता बाळगू नका, हे राज्य आपलं आहे. जागोजाग चौक्या असतील, पहारे असतील आणि यातूनही कोणावर अन्याय झालाच तर आमची दारे अवघ्यांसाठी सदैव उघडी आहेत, हे बरे जाणून असा. सोडा मला, सोडा, सोडा. कशा पायी आणलं आम्हाला इथं? काय हो, काय झालं? महाराज, यानं आपल्या वतनातल्या एका स्त्री बरोबर बदसलुकी केल्याची तक्रार आहे. पाटील, खरं आहे काय हे? आमच्या जहागीरदारीत आम्ही काय बी करू, मी कोणा मला विचारणार? हरामखोर, करून सवरून परत ही शिरजोरी. भैरवजी, याचे दोन्ही हात आणि पाय तोडून रस्त्यावर फेकून देत आला. आमच्या राज्यात कुठल्याही स्त्रीचा अपमान करणाऱ्याची आम्ही काय अवस्था करतो ते याच्यासारख्या मगरुरांना एकदा समजू द्या. असली शिक्षा? महाराज, एकदा ऐकून तरी घ्या महाराज. आम्ही सांगितलेली शिक्षा ती कायम. पुन्हा कोणाची आपल्या माय बहिणींकडे डोळे वाकडे करून बघायची हिंमत होता कामा नये. एकदा माफी असावी महाराज. घेऊन जा याला. एकीकडे अशी गुन्हेगारांना दहशत बसत होती तर दुसरीकडे केवळ लढाया आणि रक्ताचे पाठ वाहवणं म्हणजे राज्य करणं नव्हे हे शिवाजी राजांना समजत होतं. कितीतरी कामं करायची होती, धारा वसुली नीट करायची होती, सरकारी नियम कानून चांगले करायचे होते, बागा आमराया फुलवायच्या होत्या, बंधारेनी धरणं बांधायची होती. राजांची नजर रक्तपारखी. त्यांनी दफ्तरी कामकाज उत्तम पद्धतीनं चालवण्यासाठी जशी सक्षम माणसं नेमली तसेच दगडांमधून हिरे शोधून काढले. महाराज, हा खडक फोडून घेतला की पावसात येणाऱ्या पाण्याचा आपल्याला चांगलाच उपयोग होईल. हा खडक? चिमणाजी, हे दोघच फोडणार आहेत? 100 माणसांचं काम तुम्ही यांना सांगितलं? कोण आहे ते? अहो महाराज, हे ऐकायलाच तयार नाही. म्हणतात हे तर स्वतः महाराजांचं काम आहे. कशाला हवी आहे गर्दी? आम्ही दोघच बास झालो. आम्ही दोघच फोडून काढू हा खडक. यसबा, महाराज, हा यसबा. मुजरा महाराज. यसाजी कामटे आपल्या कोंढव्याचा आहे. यसाजी जी, अरे काय करायला निघालास? फक्त तू आणि आमची ही बहीण दोघच? जमेल का तुम्हाला हे? आम्ही येईपर्यंत ही धोंड बाजूला होईल? महाराज, बोला की, असं बघताय काय माझ्याकडे? राजा सौता विचारतायत ना, त्यासनी काय नाही म्हणायचं? वय राजा, आम्ही दोघं बास आहोत. याच्या परीस मोठी धोंड असेल ना तर ती बी फोडून काढू. होय, तुम्ही सांगा फक्त. यसाजी जी, आम्ही नक्की परत येऊ. बघू तरी तुमचा पराक्रम. जी राजा. मुजरा. चला चला.
चिमणाजी, कशावर पोचली ती माणसं? किती साधी पण केवढी हिकमती आणि गुणी माणसं आहेत आपल्या राज्यात. त्यांच्या पाठीवर फक्त हात ठेवायची गरज आहे. कुठल्याही संकटाचे कितीही मोठे डोंगर आले सहज पार करतील ते. खरंय महाराज. हा यसाजी आणि त्याची लक्ष्मी दोघांवर लक्ष ठेवा. त्यांनी जर हे काम केलं तर त्याचं आणि त्याच्या स्त्रीचं योग्य ते कौतुक झालं पाहिजे. नक्की महाराज. आपल्या रयतेला असं लेकरासारखं जपणारा राजा होता हा. त्यांच्या भाजीच्या देठासही विना मोबदला हात लावलेला खपायचा नाही त्याला. पण राज्य चालवणं सोपी गोष्ट नव्हती. ही तारेवरची कसरत शिवाजी राजे कशी करत असतील? महाराज, हे लोक दुष्काळाचं कारण घेऊन आले. तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. भेटून जाणार आहे आम्ही. महाराज, आमदा पावसाने लई वड दिली. अन्नी टंचाईच्या धामधुमीत कुंभा बी नाही झाला. जनावर ऐकायला लागली. हत्यार बी नाही. या साली साऱ्यात माफी दिली तर बरं होईल बघा. पण महाराज, पंत, त्यांची कैफियत आम्ही ऐकली. त्यांच्या म्हणण्यात अर्थ आहे. अहो, ही आपली रयत. त्यांची काळजी आपण नाही करणार तर मग कोण? साऱ्यात थोडी सवलत द्यावी असे आम्हासही वाटते. जी महाराज. आणि अजून एक करा. गरजू कुंड्यांना रोख मदत करण्यापेक्षा सरकारातून एक बैलजोडी आणि एक नांगर देखील द्या. त्यांचं काम सुरू राहील असं बघा. पण महाराज, ते रेन कशी फेडणार? महाराज, आम्हासनी साधा काही बी नको. या अवघड वागताला तुम्ही सांभाळून घ्या म्हणजे झालं. पुढच्या साली पुरं रेन फेडू भाऊ आणि आईची आण. दादा, एवढी मोठी शपथ घ्यायची गरज नाहीये. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पुन्हा नव्या जोमानं काळ्या आईची मशागत करा. काम दुपटीनं कमवा आणि मग सरकारचं ऋण फेडा. चला, मी म्हटलं होतं ना महाराज. पण महाराज, पंत, तुमच्या मनात काय आलं हे आम्हाला कळलंय. आज दुष्काळाच्या झळीत हे भाजले जात आहेत. शेतकऱ्याची नड भागली की व्याज सोडून द्यावं. मुद्दल मात्र पुन्हा सरकारात जमा करावं. त्यानं होईल काय? तर मिळालेल्या मदतीची त्यांना जाणीव राहील. सरकारचं नुकसान होणार नाही आणि आपण हे कर्ज फुकट घेतलेलं नाहीये हा कुंब्यांचा स्वाभिमान देखील जपला जाईल. सगळ्या गोष्टींचा प्रजेच्या मनावर परिणाम होत असतो. पंत, एकीकडे राज्याची अशी घडी बसवताना आपल्या रयतेचं रक्षण हा सह्याद्रीच करू शकतो हे ओळखून महाराजांनी त्याची गिरीशिखरं तटा बुर्जांनी मढवली. 1-2 नव्हे तर तब्बल 350 किल्ले महाराजांनी पुन्हा नांदते जागते केले. पण हे सगळं करताना त्यांची एक नजर होती पश्चिमेच्या विशाल सागरात. एवढ्या कष्टांनी निर्माण केलेल्या आपल्या राज्याला जमिनीवरच्या संकटांनी जर घेरलं तर आपल्या मदतीला येईल तो समुद्रच. आणि ज्याचं आरमार त्याचा समुद्र हे गुपित महाराजांनी नेमकं हेरलं. आणि काय चमत्कार! केवळ काही वर्षात अगदी टोपीकरांनाही लाजवेल असं स्वराज्याचं आरमार सिंधू सागरात अभिमानानं विहार करू लागले. स्वराज्याच्या सारखेला आता पाण्यावर पालाण झाला. हा समुद्र तुमचा आहे. त्या तुमच्या समुद्रावर मुठभर फिरंग्यांनी आणि चिमूटभर हापशांनी सत्ता गाजवावी. चाचेगिरी करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुरांना पकडून नेऊन गुलामांच्या बाजारात विकावं. त्यांना त्यांच्या गलबता सकट तोफेच्या तोंडी द्या. आता इथे राज्य आपलं. तुम्ही कोकणची पोरं म्हणजे दर्यावरती मरता अशी माडाला मडकी लावून दारू काय गाडीत बसला आहात. या दर्या भवानीची भक्ती करा. वैरी निखंदून काढा. धूम छान पावे तो या भगव्या झेंड्याचा दरारा पोहोचला पाहिजे. या एकविरा भवानीचं नाव वारा शिर आणि होऊया काटेवरती स्वार.
छळपतीही झालेला असा हा शिवाजी राजा जणू काही ऐरावतावर बसलेल्या सामर्थ्यवान इंद्रासारखा भासू लागला. शिवरायांनी मग आपली नजर वळवली ती स्वधर्म रक्षणावर. शेकडो वर्ष चारी बाजूंनी घेरणाऱ्या इथल्या प्रजेवर जुलमानं आपला धर्म लादणाऱ्यांना तर कोणाचाच धाक नव्हता. महाराज, हे आपल्या प्रजेवर आपल्या धर्मात याची सक्ती करत होते. धर्माची सक्ती असेल कोणाला यांचा धर्म स्वीकारायचं तर? महाराज, हे इथल्या सगळ्या लोकांना जबरदस्तीने गावागावातून हाकलून लावत होते. हे परदेशातून येणार आणि इथल्या स्थानिकांवर त्यांच्या धर्माची सक्ती करणार. विचारा यांना, धर्मांतराचा आदेश खरा आहे का? आणि तो जर खरा असेल तर तो अन्याय. विचारा. ओम पजेतो कुर्बिसाऊ फुई हिरमिजी फुई तो हे तेहा न होवे ओ पादेर रिनिरीची आवाज. महाराज, हे म्हणतायत की ही जमीन त्यांची असून त्यांचा राजा जो आदेश देईल तो इथल्या प्रजेला मान्य करावा लागेल. असं सांगा यांना. ते आता ज्या जमिनीवर उभे आहेत ती जमीन आमची आहे आणि आमचा आदेश आहे. मधला धर्म हा हिंदू मान्य आहे तुम्हाला? विचारा. वसे नसता येईल या हाकी जॉर्दान नाही सेम महाराज. नकार समजला. बघा उन्मत्तपणा बघा यांचा. म्हणजे हे दुसऱ्यांवर त्यांच्या धर्माची सक्ती करणार आणि ती गोष्ट त्यांना स्वतःला मान्य नाही. सोडू नका यांना. मुंडकी छटा यांची. समजू दे यांच्या विसरायला की हा असा उत्तमपणा याच्या पुढे खपून घेतला जाणार नाही. घेऊन जा रे यांना. महाराजांनी विकृतीचं उत्तर जशास तसं दिलं, तसंच सुकृतीचं उत्तरही तितक्याच उदारपणे दिलं. सुरतेच्या स्वारीत घडलेला हा प्रसंगच साक्षीला आहे. His Highness, मैं फादर अब्रूज, हमारा चर्च गिरिजाघर है. हम यहाँ किसी को तकलीफ नहीं देता. हम यहाँ सबकी मदद करता है. हमारे यहाँ कोई भी गरीब आ सकता है, हम उसको सर्विस देता है. हमारे यहाँ नन औरत रहता है. मगर आपके ये सिपाही लोग सूरत में घर जला रहे, लूटपाट कर रहे हैं. हमारी रक्षा करें, रहम करें. मर्सी मर्सी. बाबा अमरूस, हमने आपके बारे में सुना है. ये सच है कि आपकी किसी से दुश्मनी नहीं है और आप सबकी मदद करते हैं. हमारी भी आपसे कोई दुश्मनी नहीं है. हम तो सिर्फ यहाँ मुगलों को सबक सिखाने आए हैं. इसलिए आप चिंता न करें. आपके इगर्जी को कोई नुकसान नहीं होगा. वहां औरतें सुरक्षित हैं. बाबूजी. जी महाराज. बाबांच्या इगर्जीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या. तिथे आपले पहारे लावा. त्यांच्या स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तजवीज आपण स्वतः करा. ही लोक चांगली आहेत. बाबा, आप जाइए, चिंता न करा. आणि धर्माच्या बाबतीत याहीपेक्षा जास्त कसोटी बघणारे प्रसंग महाराजांवर जेव्हा आले तेव्हा आपण काळाच्या किती पुढे आहोत हे त्यांनी आपल्या उदाहरणातून सिद्ध केलं. महाराज, बाहेर कोणी मोहम्मद कुली खान तुम्हाला भेटायला आले. मोहम्मद कुली खान? आमचे नेतोजी पालकर की काय? लगोलग त्यांना आत घेऊन. जी महाराज. नेतोजी? नाही राजे, नेतोजी नाही राजे. मोहम्मद कुली खान केलाय मुघलांनी. असं? मग इथे आम्हाला भेटायला का? रावण राजा जीव गुदमरायला लागला होता तिथे. अहो, काही झालं तरी आमचा जीव स्वराज्यात तिकडं नाही. तिकडं नकोसं झालं म्हणून तडक तुमच्या पायाशी आलो राजा. नेतोजी, तेच तर म्हणतोय आम्ही. जगाला दाखवायला त्यांनी तुमचा धर्म बदलला, तुमचं नाव बदललं, डोईवरचा पट्टा बदलला म्हणून काय झालं?
तुमच्या मनात, तुमच्या हृदयात पोहोचला का त्यांचा तो धर्म? नाही राजे, जवळ करा राजे, चूक झाली आमची. पुन्हा राजे चूक नाही होणार. धर्म जरी बदलला असला तरी तुमच्या पायाची ठेवा राजा. तुळजा भवानीची आण राजा, पुन्हा अशी चूक नाही होणार राजा. आम्हाला सांगा पण, माणसाचा धर्म जर एकदा बदलता येतो तर मग दुसऱ्यांदा का नाही बदलता येणार? आपली काय मसले? म्हणजे या मोहम्मद कुली खानचा महाराज धर्म बदलणं म्हणजे या मोहम्मद कुली खानाचा पुन्हा नेतोजीराव पालकर करणे, याला पुन्हा आपल्या धर्मात घेणे. पंडितराव मंत्र्यांना सांगून काही मार्ग निघतोय का ते बघा आणि आम्हाला कळू द्या. मार्ग निघालाच पाहिजे. महाराज, नेतोजी, किती सांगू या माझ्या राजाचं कौतिक. हाच खरा कालजयी, हाच खरा कालपुरुष. थांबणं हे या महामानवाला मान्यच नव्हतं. कर्नाटकातील समोत्तीर पेरुमल आणि शोणाचलपतीची मंदिरं जी सुलतानांनी फोडली होती आणि तिथं प्रार्थनास्थळ उभारली होती, त्याच जागी महाराजांनी पुन्हा पूर्वीप्रमाणे सुंदर मंदिरं निर्माण केली. गोव्याच्या सप्तकोटीश्वराला फिरंग्यांनी तोशीस दिली, त्याचाही जीर्णोद्धार केला. आमच्या धर्माची अवहेलना केली नाहीत तर विनाकारण कुठल्याही परधर्माला आमच्याकडून तोशीस दिली जाणार नाही. इतकं साधं आणि सरळ ब्रीद होतं स्वराज्याचं. राजे श्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य. आज या कालकुपीच्या निमित्ताने आमच्या भोसले घराण्याच्या तीनही पिढ्यांशी आपली भेट झाली. आमचे आजोबा थोरले महाराज साहेब शहाजी राजे, आमच्या आजी जिजाऊ साहेब आणि आमचे आबासाहेब. आबासाहेबांच्या बद्दल किती बोलावं आणि काय सांगावं. एका समर्थ योद्ध्याचे दोनच शब्द, जाणता राजा. या शिवसृष्टीत तुम्ही त्यांचे आभाळ एवढे पराक्रम अनुभवलेच आहेत, पण मी त्यांचं बघितलेलं एक वेगळंच रूप तुम्हाला आज दाखवणार आहे. सतत परकीय प्रभावाखाली असल्याने आपण आपली भाषा विसरत चाललो आहोत, ही फार मोठी काळजी होती त्यांना. आपली भाषा म्हणजे आपलं स्वत्व. आश्चर्य याचं वाटतं की एकीकडे सतत रणांगणावर असणारे आबासाहेब दुसरीकडे आपलं स्वराज्य परिपूर्ण व्हावं म्हणून किती जागरूक होते. धोंडेराजजी, जी, एका महत्वाच्या कामासाठी आपली मदत हवी आहे. यवनांपासून आपल्या प्रजेला सोडवण्याचा आमचा लढा चालूच आहे. पण पंत, ही आक्रमणं फक्त तुमच्या आमच्या जमिनीवर किंवा शरीरावर होत नसतात. अधिक काळ जर गुलामगिरीत गेला तर त्याचा परिणाम आपल्या भाषेवरही होऊ लागतो. आणि मग ही भाषेवरची आक्रमण प्रजेच्या मनात गुलामगिरी खोलवर रुजवतात, अधिक पक्की करतात. हे एक चक्र आहे. हीच वेळ आहे हे दुष्ट चक्र तोडायची आणि ह्या साऱ्या गुलाम्या समूळ उपटून फेकून द्यायची. मैदानावरची लढाई आम्ही लढतो, पण भाषेची लढाई लढण्यासाठी आपली मदत हवी आहे. खूप दिवस मनात आहे, आपल्या राज्यात भाषा देखील आपलीच असली पाहिजे. बरोबर. हे महत्वाचं काम आम्ही आपल्यावर सोपवत आहोत. एक असा ग्रंथ निर्माण करा, असा भाषाकोश निर्माण करा, जो पुढच्या पिढीसाठी कायम दीपस्तंभाचं काम करेल. कराल? जी महाराज, आपली आज्ञा शिसाबंद होणार. अशी दूरदृष्टी होती महाराजांची. त्यांनी राज्यकारभारात मराठी प्रतिशब्द वापरायला सुरुवात केली आणि काय जादू झाली बघा. पेशव्यांचा प्रधान झाला, दबिराचा सुमंत, सरनोबतचा सेनापती झाला,
काझीचा पंडित, मुजुमदारचा अमात्य झाला, सुभेदारचा देशाधिकारी, हुकुमतचा सेनाकर्ता झाला, तर शहजाद्याचा युवराज. हे आणि असे अनेक. महाराजांनी केवळ राज्य व्यवहार कोशासारखे ग्रंथ लिहून घेतले असं नाही, तर या व्यतिरिक्त काव्यशास्त्र विनोदावरही अनेक ग्रंथ लिहून घेतले. अनेक विद्वानांची आणि कवींची प्रतिभा त्यांच्या राजाश्रयानं बहरली. असं वाटतं आणखीन काही वर्ष तरी छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्यात असते तर. सतत किती दगदग, किती भयानक संकट, किती रात्री बेचैनीत घालवल्या असतील त्यांनी. सगळे फासे उलटे पडत असताना कसा आपल्या सहकार्यांना धीर दिला असेल त्यांनी. खरोखर असा माणूस, असा सेनानी, असा राजा जगात दुसरा नाही. पस्तीस वर्ष या महाराष्ट्राला सावरता सावरता महाराज मात्र अतिशय थकले होते. स्वामी एवढी मात्रा घेताय ना, ह्या मात्रेनं प्रकृतीला नक्कीच आराम पडेल बघा. सततच्या कष्टांनी त्यांचं शरीर अगदी गमून भागून गेलं होतं. आता आयुष्याची अवधी झाली. आता आम्ही कैलासास श्रींचे दर्शन असणार. स्वामी अहो, हा तर मृत्यू लोकच आहे ना. याआधी जितके जन्मले तितके गेले. आता आमची वेळ झाली. महाराज, असं नका बोलू महाराज. आग्र्यातून निघताना तुमच्या जागी मी झोपलो होतो. आज मी या बिछाण्यावर तुमच्या जागी मी झोपलो. मरण आलं तर मला येऊ दे. पन्हाळ्यातून निघताना आपला शिवाकाशीत पालखीत बसून गेला. आज बी आमासने कुणाला बी इशारा करा फकस्त. तुमच्या जागी आम्ही जातो, पण आमासने असं पोळकं करून जाण्याची अशी भाषा करू नका महाराज. अशी भाषा करू नका. हिरोजी महाराज, हिरोजी, स्वामी, हिरोजी, आग्र्यात तुम्ही जगवा मला पुनर्जन्मच दिलात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला प्राणपणानं जपलं. या धामधुमीत तानाजीराव, सुनीराव, प्रतापराव, माझी प्रभू आणि असे एक एक संकट मला मागे टाकून पहिलं तिला बस निघून. आता साहेबांची वाट बघतो. आता त्यांच्या कुशीत विश्रांती. त्यांच्या कुशीत आता हे श्रींचे राज्य सर्वांनी एक दिलानं एकोप्यानं सांभाळा. आम्ही हे जे रोपटं लावलंय त्याचा तुम्ही महावृक्ष करा. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत हा अवघा मुलूक मुक्त करा, मुक्त करा. तीर्थक्षेत्री, महाक्षेत्री सोडवा. यात तुम्ही चुकूर होऊ नका, चुकूर होऊ नका. आता साऱ्यांनी बाहेर जा, बाहेर जा. साऱ्यांनी बाहेर जा. आम्हाला श्रींचे स्मरण करू.